शरीर आणि मनाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी योग साधनाच महत्त्वाची ठरते। थोडक्यात शरीर आणि मनाचे तारणमय साधणारी साधना म्हणजे योग, असे प्रतिपादन कारंजा लाड येथील उपविभागीय अधिकारी ललित कुमार वराडे यांनी केले। 21 जून रोजी कारंजा शहरातील महेश भवन येथे आर्ट ऑफ लिव्हिंग कारंजातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित योग शिबिरात ते बोलत होते। या शिबिराच्या सुरुवातीस कारंजा आर्ट ऑफ लिव्हिंग चे विजय गाडवे, सुधीर चांडक, डॉक्टर कविता मिसाळ यांच्या मार्गदर्शनात वॉर्म अप या विविध आसने, प्राणायाम व ध्यान साधना करण्यात आली। यावेळी डॉक्टर सुशील देशपांडे यांनी ध्यान आणि ध्यानाच्या विविध पद्धती सांगितल्या। या पद्धती समजावत असताना ते म्हणाले, ध्यान करणे म्हणजे काहीच न करणे, केवळ शांतचित्त व एकाग्रतेने स्वस्थ एका जागी बसणे। यावेळी अनेक विचार तुमच्या डोक्यात येतील, ते येऊ द्या, त्याच्याकडे तटस्थपणे बघा। दोन विचारांच्या मधील जागा म्हणजे शांती। या नियमित केलेल्या ध्यानामुळे आपल्याला विविध व्याधी बऱ्या होऊ शकतात, असे यावेळी ते म्हणाले। कार्यक्रमाचा समारोप प्रमोद चव्हाण, विजय गाडवे, डॉक्टर सुशील देशपांडे यांनी गायलेल्या वसुधैव कुटुंबकम या वंदे मातरम गीताने करण्यात आला। यावेळी ताल वाद्याची साथ प्रतीक व निनाद यांनी केली। या कार्यक्रमाकरिता तहसीलदार कुणाल झालटे, वन अधिकारी अमित शिंदे, डॉक्टर अजय कांत, डॉक्टर शार्दूल डोणगावकर, भारत गॅसचे संचालक शेखर बंग, स्टेट बँक ऑफ शाखा कारंजाचे व्यवस्थापक योगेश अवघडे, गो ग्रीनचे डॉक्टर पद्माकर मिसाळ, शरद व्याख्यानमालेचे रघु वानखडे व परमेश्वर व्यवहारे कारंजा तहसीलचे नायब तहसीलदार विनोद हरणे, डॉक्टर नवल सरडा, भाजप अध्यक्ष ललित चांडक, कारंजा रक्तदान चळवळीचे प्रज्वल गुलालकरी व आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराच्या सदस्यांची उपस्थिती होती। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।